भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त रविवारी रत्नागिरी शहरात जय भीम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। ही पदयात्रा सकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून सुरू झाली आणि जिल्हा शासकीय रुग्णालय समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली। रत्नागिरीतील या पदयात्रेत शहरातील विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठं, NCC, NSS, भारत स्काउट अँड गाईड आणि माय भारत व्हॉलेंटियर मधले विद्यार्थी सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून निघालेली ही पदयात्रा शहरातील मुख्य मार्गावरून गेली आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली। त्यानंतर त्यांना पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेचा समारोप करण्यात आला। या पदयात्रेमुळे शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। युवकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आदर व्यक्त केला। 9 तारखेला सायंकाळी 5च्या दरम्यान आपल्याला शासनाचे निर्देश आले होते की ही पदयात्रा सर्व जिल्हा स्तरावर आयोजन करण्यात यावं। त्या अनुषंगाने आम्ही 2 दिवसांमध्ये वेगवेगळ्या पदयात्रेचे आयोजन केले होते। त्यामध्ये सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, नेहरू युवा केंद्र व जिल्ह्यातील सर्व शाळांनी एकदम पुढाकाराने सहभाग घेतला। त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत।